नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथं मी एक कॉटनची साडी घेतलेली आहे. तिचे मी अशा पद्धतीने काठ काढलेले आहेत. तर मी इथे वरचे जे काठ आहेत ते 4 इंचाचे ते पूर्ण काठ मी घेतलेले आहेत या ठिकाणी आणि ते एकाला एक जोडून याचा आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे सगळे पीसेस इथे जोडून घेतलेले आहेत. तर हा 32 बाय 18चा पीस तयार झालेला आहे हा. तर यामध्ये भरपूर मोठी अशी एक बॅग तयार होणार आहे आपली. तर इथे मी वापरात नसलेली मी ओढणी यूज केलेली आहे. तर ही डबल फोल्ड केलेली आहे ओढणी आणि त्याला मी पिन लावून घेतलेली आहे साईडनं. तिथे कपडा मी उलटा ठेवून शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा ओढणीचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. हा कपडा उलटवून घ्यायचा, त्यानंतर त्यावर दाबटीप द्यायची आहे जिथं आपण आता शिलाई केली. इथे दाबटीप झालेली आहे पूर्ण. त्यानंतर आपण मधून असं उभ्या आपण स्टिच करून घेणार आहे उभ्या लाईनमध्ये, कारण अस्तर व्यवस्थित बसतं. आता जी साडी बघितली आपण त्या साडीमध्ये लहान बाळाचे दुपटे बनवणार आहोत. कारण हे काठ जर ठेवले असते तर ते कडक असतात, टोचतात, म्हणून मी काठ साईडला काढलेले आहेत. दुपट्यावर हे काठ अजिबात चालत नाहीत. दुपट्याला एकदम कॉटनची साडी लागते. तर इथे साईडनं आपण स्टिच करून घेणार आहोत साईडला. अगदी सिंपल बॅग आहे, नेहमीच्या वापरातली, आपल्याला भाजीसाठी वगैरे नेहमी डेलीला यूज करून आपण वॉशेबल आहे, कशी वापरू शकता रपटप. कारण प्लास्टिक कॅरी बॅग वापरण्यापेक्षा कमीत कमी अशा बॅग वापरल्या तरी खूपच चांगलं. भले दिसायला फार सुंदर दिसत नाहीत, पण कपड्याचे असल्यामुळे आपण वॉशेबल ठेवू शकतो, खराब होत नाही आहे. तर इथे आपण 3 इंचावर मार्क केलेलं आहे. 3 इंच अशी मार्किंग करून सरळ आपण शिवून घेणार आहोत त्या ठिकाणी. आणि शिवल्यानंतर तो कॉर्नर आपल्याला कट करायचा आहे. डबल टिप घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण दुसरी साईड शिवून घेणार आहोत. इथे आपण 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी शिलाई घ्यायची आहे. तर कपडा कट करून घ्यायचा आहे साईडचा. तर ती आपली साधी सोपी ही बॅग तयार झालेली आहे, बघू शकता. बेल्ट लावून घेतलेले आहेत. तर यानंतर आपण दुसरा पीस बघणार आहोत. तर हा आहे तो खालच्या काठाचा 6 इंचाचा पीस आहे हा. तर या ठिकाणी मी 13 बाय 13 इंचाच्या 3 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी नॉन-वेव्हन फॅब्रिकची मी बॅग घेतलेली आहे, कॅरी बॅग. तर त्याचा वापर करून आपण दुसरा पण एक पाऊच तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये जरी लाईट कलर दिसला तरी ही बॅग खूप सुंदर दिसते. व्हिडिओमध्ये इतकी सुंदर दिसत नाही आहे, पण बघू शकता एकदम शायनिंग त्यावर
लाईट कलरमध्ये खूप छान आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे कपडे कट करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण आतल्या साईडनं झिप बसवून घेणार आहोत. आतल्या साईडनं बसवल्यामुळं शिलाईवरती दिसत नाही आहे. तर इथे असा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. आता उलटवून घेऊन त्यावर आपल्याला दाबटीप करायची आहे. आतल्या साईडनं पूर्ण हाईड झालेलं आहे. झिप अशा पद्धतीने लावल्यानंतर वरती झिप चैनमध्ये म्हणजे झिपमध्ये कपडा अडकत नाही आहे. इथे आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तर रनर पूर्ण आपल्याला बाहेर घ्यायचा आहे काढून. परत एकदा लावायचा आहे. इकडची बाजू लॉक होते. त्यानंतर हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. झटपट इझी आणि वापरायला कशाही वापरायला म्हणजे कुठला पण मल्टीपर्पजसाठी आपण यूज करू शकतो हे पाऊच. छोट्या छोट्या वस्तू ठेवायलाही सोपं जातं. इथे एक छोटासा बेल्ट तयार करून घेतलेला आहे जो हँडलसाठी. साडीच्या काठाच्या वस्तू खूप सुंदर दिसतात. त्यावर शाईन असतं म्हणून चमक असते एक वेगळी काठावर. तर तुम्ही आतल्या साईडनं मी बेल्ट टाकून घेतलेला आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कटिंग करायचं आहे. पाहिजे असेल तर आपण त्याला पायपिंग पण करू शकतो, नाही केली तरी चालते. इथे कॉर्नरला आपल्याला 1 इंचावर कॉर्नर असे शिवून घ्यायचे आहेत. त्यामुळे खालचा बेस चांगला तयार होतो. झटपट घरच्या घरी एक बॅग आणि एक पाऊच अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. कुठलाही 1 रुपया खर्च न करता घरातील जुन्या कपड्यापासून अशा वस्तू तयार करू शकतो. जे मल्टीपर्पज यूज असे हे पाऊच आहे. तर हे 2 व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.